तर हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, मी आज जाणार आहे दीदीच्या शाळेमध्ये आणि सगळं आवरलेलं आहे, रेडी झाली आणि मी निघालेली आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. मी तुम्हाला आहे ना दीदीची स्कूल कशी आहे ती दाखवते. आणि तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर चला, मी आता निघणार आहे. तर कशासाठी बोलवलं आहे काय तर ते आपण पाहू. आता आपल्याला शाळेत गेलं तर नंतरच कळन. तर चला, कडी लावायची का राहून द्यायचं, कुलूप लावायचं, मोबाईल. चला चला. बाटली घेतली का भरून? डबा घ्यायचा का? मम्मी तो दे दो. या बाबा कुठं घेऊन मारून शिवायची घातल्या होत्या ना. Hello. बांगडी कुठं टाकली मम्मीची एक सांग जा. या बांगडी कुठे आहे? घड्याळ घाल जाऊन दे. घड्याळ आता घड्याळ जाऊ दे. पुढे टाकली शिवायची तू? हळू टाकली. हलवून टाकली. नाही तर ती पिशी त्याच्यात बांगड्यात. जा. चला. चल ना. चला. वर थोडंसं धरून ते काही खाली रोड नाही की ते बॅक करून इकडं धर नाही का समोर त्या पलीकडचा. कसं असं धर ना जरा, असं धर. तर चला, चालू आहे बघा शाळेत. दीदीच्या दीदीच तिकडे तुम्हाला नाही, इकडे पोरांची लाईन आहे बाई.
दाखवायची नाही का ती लाईन म्हणजे थांब. तर पहा आम्ही राहतो ना ती क्वार्टर इथं पहा आणि इकडं आहे ना साईडला नाही कारण की नाही तर इथून आहे ना आम्ही शॉर्टकटने आलो पाहिजे इथून क्वार्टरपासून इथून रोड आहे ह्या रोडने पण ह्या रोडने येत असतं पोरं पण आम्ही इथून आलो अगं साईडला जायचं तिकडं काही ते असं हे पहा हे काय आहे असं हे पहा की काय इकडं हॉस्पिटल आहे, इकडं पीटी ग्राउंड आहे, इकडं क्वार्टर येतं बघा. हा इकडे पीटी ग्राउंड आहे. इकडे आहे ना पोरं राहते हे बघा इथे. लाईन आहे पोरं हा पीटी ग्राउंड आहे. ह्या लाईनमध्ये अशा खूप मोठी लाईन आहे. याच्यामध्ये मुलं राहते जे ट्रेनिंग करायला येते ते. बघा की किती मोठी लाईन आहे. तर पाय अशी लाईन हे बघा पीटी ग्राउंड आहे. नाक दाखव शिवाय तुझं तुम्हाला देऊ का? हा जो घर दिसतोय ना तुम्हाला हे इकडच्या साईडला आमची प्रिन्सिपल मॅडम राहते इथं. इथं खूप मोठं घर बाहेर नाच दिसते पण आतमधून खूप मोठं आहे. हा बघा हा पीटी ग्राउंड आहे. हे बघा तर तिकडे तर ती दिसते का थोडं थोडं ती आमची शाळा आहे. हा खेळ आमच्या प्रिन्सिपल मॅडमचं घर आहे. त्याची मम्मा आली. तर पहा शिवांशी म्हणले मी आता ना मग मी खाली चलते. तर हे ना हे सगळं पीटी ग्राउंड आहे पहा हे असं पाहिलं का पण ते दिसतं ते काचत ते हॉस्पिटल आहे आणि इकडं हे जे दिसतंय ना हे यांच्या प्रिन्सिपल मॅडमचं घर आहे पहा. IT सरकारीच भेटते त्यांना राहायला. तर शाळा पण इथं आतमध्येच बघा की मध्येच गाले लांब नाही आहे. तर चला पाहू आता तुम्हाला द्यायची शाळा पण दाखवते. शिवांशी कशी चालली पाहिजे का. तर हे पाहिजे आतमध्ये कसं भाजीपालन ते लावलं त्यांनी. तिकडे ते पलीकडे दिसते ते आमच्या मॅडमला. फादर नाही आहे पप्पा नाही तर काय वेळ शिवांशी पुढून गाडी आली बाबू एक साईडला एक साईड नाही तर पहा आलेलो जवळ आता आम्ही पहा इथं बाहेर नाही पोरांच्या सायकली लावलेलं तिथं. तिथे काहीतरी कार्यक्रम चालू आहे.
बाहेर सगळे बसलेले ते बघितलं का? कसं जायचं मग आपण आता एवढ्या यांच्यात? तर चला आता आम्ही ना चाललोत घरी. काय मॅटर झालं आहे आज आहे ना, शाळेत बोलवलं होतं मॅडमनी, पण ते आहे ना त्यांच्या शाळेत आहे ना आज आहे ना भंडारा आहे, काहीतरी कार्यक्रम होता त्यांच्या शाळेत, आणि तिथं बाहेर आहे ना त्यांचं फोटोशूट चालू आहे आणि सगळे ते बसलेले आहेत. तर म्हणलं कसं जायचं, आम्ही थोडा वेळ थांबलो, पण म्हणलं कसं जायचं तिथं सगळे ते प्रिन्सिपल मॅडम ते सगळे बसलेले आहेत. तर दीदीला म्हणलं उद्याच्याला येते मी परत शाळेत, आणि मी मॅडमला फोन केला होता पण मॅडमने काही फोन काय उचलला नाही, येऊ का काय म्हणून नाही का आतमध्ये. तर तिथं गेट आहे तर त्या गेटच्या बाहेरच उभा राहून पाहिलं आम्ही, तर ते सगळे बाहेरच बसलेले होते ग्राउंडमध्ये, ते स्कूलच्या समोरच. तर मग त्याच्यामुळे आम्ही ना मागं चाललो होतो आज. हे पहा हे ग्राउंड आहे, हे असं एवढं मोठं ग्राउंड आहे, इथं पिटी ग्राउंड आहे. एक चक्कर मारली घ्यायची. कशाला एवढा मोठा ग्राउंडची चक्कर मारते तू? इथे येते का नाव्या? छोटा लांबून मोठा दिसतोय. मोठा जो आपल्या चालायचा राऊंड आहे ना, हा पीटी ग्राउंडच्या पलीकडे एक नाही का तो मोठा, हा हा. त्याच्यापेक्षा पण छोटा आहे. हे पहा इथं पोरण तीन असे लोम कळत येतं. हे पहा हे असं पहिलं का काय? पुढं दीदी या की पण द्वारे आता तक तिथं इकडे या, तक ते द्वाऱ्यात बांधल्या ते लोमका. चला लहान द्वाऱ्यात तिथं इकडे शिवायची. तर उद्या येईन मी परत आता. मग तो दोराचा इलाका दिसतोय का? हा. तो कुत्र्यांचा इलाका. हा होय. किती जाड जाड द्वार आहेत ग. तुट नाही तर कसं बांधलेलं आहे ती. हा होय. बघा किती जाड जाड द्वार आहेत, पाहिलं का? ते पाहते तिथे कशी लव कळत. माती ते बघ ना किती भारी मऊ मऊ माती आहे. यात अजिबात दगड बिगड काहीच नाही दीदी. हा खेळ ना मग. काल हात दिना काय जाड जाड दोऱ्यात भैया सगळं एक सारखे होतं. नकोय चल तिकडं नकोय काही होईल. तर ते पोर बघत आहेत तुला, तर तिकडचे ते पोर. चल दीदी दीदी शिवांशी चल, शिवांशी चल घरी जायचं. चल चल घरी जायचं, चल घरी. कुठं? तर चला काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला सांगते. आम्ही चाललो होतो घरी, पण हे पाळीत आहे ना शिवांशीला खेळत होत्या, त्याच्यामुळे थांबलो नाही. तरी ना गेलोच असतं घरी, पण त्या मॅडमनी ना परत रिटर्न फोन केला. तर त्या म्हणल्या तुम्ही आल्या तिथं तर बाहेर पोरांचं आहे ना फोटोशूट ते चालू आहे, तर तुम्ही या भेटायला म्हणून. तर चला आता काय म्हणते मॅडम काय नाही पाहू. तर चाललो हे पा दिदी नाही परत आता माग दिदीला घेऊन चालली मी. तर काय म्हणते मॅडम पाहू आपण. चल शिवांशी.
नको तिच्या मागं लागू दिली. धर बॅग मी तुला उचलून घेते. चल उचलून घेते. चल जायचं आपल्याला. ते मॅडमने फोन केला ना. चल लवकर चल. अगं येताना ते तिथे सोडून आलो ना आपण. मग येताना घेते मी तुला काठी. हा चला येताना घेऊ आपण. हा माती तिथं. जावं तर लागणच ना तिथे. एक नाही आज नाही गेलं तर उद्या जावं लागन. त्याच्यापेक्षा काय आहे, भेटून आलं एकदा मग झालंय वाटतंय ना. काय म्हणतात मॅडम काय माहिती. काहीतरी झालं असं शाळेत त्याच्यावर बोललं असं भेटायला. काय दुसरं खाली चालायचं. चल चल दगड बिगड घेऊ नको. ते शाळेत ते जायचंय. चल तर हे पाय शाळेचं गेट आलोय आता शाळेत. आम्ही इथं गेलं का लगेच करते. आतमध्ये गेलं का बंद. चला तर पाय अशी शाळा आहे. दीदी तू घे गेट लावून. तर ही पा बरीच मोठी आहे. तर तिथं काय व्हिडिओ का घेऊन देत नाही. तर मी इथपर्यंत घेते रोडपर्यंत. हे पाय असं आहे. मग बंद करेन. तर हे पाय अशी शाळा आहे दीदीची. तर पहा आलोय आम्ही आतमध्ये. तर हे पहा असं खाली एक मजला आहे. असं वरती चाललो होतं आता. चल चल इकडं जायचं. इकडं चल पटकन. तर हो क्लास आहे दीदीचा पाय असा. तर चला मी मॅडमला भेटून येणं चालली आहे आता घरी. दीदीला सोडल्या क्लासमध्ये. रडत होती ती. भीती वाटत होती तिला का मॅडम काय म्हणतात काय नाही. तर हे पहा अशी शाळा आहे दीदीची. पहा किती मोठी शाळा आहे. पाहिलं का KV स्कूल आहे. चमकत असन तुम्हाला काही दिसत नाही. तिकडं पण ग्राउंड आणि ती पोरं ती खेळतात. पायी इकडं थांब. शिवांशी रस्त्याला गाड्या येतात. थांब. तर चला तिथून शाळेतून आले आणि मस्त जेवण बिवण केलं आणि शिवांशीला झोपेन ते लावलं आणि मी पण त्याच्याबरोबर थोडीशी झोपले ना आता उठले. तर पहा इथं आहे ना TV ला आहे ना कार्टून लावलेलं आहे. शिवांशीला पाहायला लावलं होतं तर त्याचा आवाज येतोय तुम्हाला. तर चला तुम्हाला ते दाखवलं त्याची शाळा आणि ती कशी. तर तुम्ही पाहिलंच असेल. तर आजचा व्हिडिओ एवढाच. तर भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक लाईक करा आणि कमेंटमध्ये आपले व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर होय असं लिहा. आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर त्यासाठी रोजच्या रोज आपलं व्हिडिओ पाहत राहा. तर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.